स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. उद्धव ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला मंजुरी. लोकसभा अध्यक्षांकडून विलिनीकरणाला मंजुरी. सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून उचलून रुग्णालयात नेलं. पोलीस कारवाईनंतर जंतर मंतरवर गोंधळाचं वातावरण. 20 जुलैचा मोर्चा निघणारच, सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा निर्धार. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना सरकारचं दुर्लक्ष. सोनम वांगचुक यांना अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा. वांगचुक यांना अटक झाली तरी आंदोलन सुरूच राहणार, पवारांची प्रतिक्रिया. सरकार जंतर मंतरवरील आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरलंय. वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी. मग आधी चर्चा का केली नाही? उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल. दोन्ही राष्ट्रवादींना विलिनीकरणाची भाजपची अट. विलिनीकरणानंतरच एनडीएत समावेश होण्याची राष्ट्रवादी शरद पवार पक्षासमोरची अट. सूत्रांची माहिती. भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा नाही. भाजपने विलिनीकरणाची अट टाकल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. राम मंदिर देणगी चोरीची चौकशी करा. निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा. रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंची मागणी. रामरक्षा बोलणं तुमचं तर रामरक्षा करणं आमचं काम. नागपुरात रामरक्षा आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर. सलमान खान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर. अभिनेता आमिर खानला बिश्नोई गँगची धमकी. आमिर लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप. नीटची परीक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. पेपर फुटीनंतर आता गुणांचा घोळ. उत्तरपत्रिका आणि स्कोअर कार्डमध्ये गुणांची तफावत असल्याचा आरोप. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे, पण त्यापूर्वी सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. उद्धव ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून विलिनीकरणाला मंजुरी दिली. अर्थात लोकसभा अध्यक्षच या विलिनीकरणाला मंजुरी देतात. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा आता एक मोठा धक्का मानला जातोय. 6 बंडखोर खासदारांच्या शिवसेनेमध्ये विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. निश्चित रूप से मैं एक बात कहूंगा कि उनको व्यक्तिगत स्वार्थ के लिए वो लोग नहीं आए. उनको हम देंगे विकास निधि. खुद हम गृह मंत्री अमित भाई से भी उनकी मुलाकात करा की थी. और यहाँ के जितने भी हमारे मंत्री है, उनके विभाग के जो काम है उसको हम पूरा करेंगे. तो ये तो देखिए, ये तो हर कोई भी जाएगा तो पैसे लेके चले गया. जब उनके साथ रहता है तो अच्छा, साथ नहीं रहता है तो बेकार है. तो हजारों लाखों लोग क्यों छोड़ के जा रहे हैं, ये सोचने का काम किसका है? खुद के गिरेबान में झांक कर देखना चाहिए कि क्यों लोग जा रहे हैं. लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार आहे, पण जीव वाचवणं ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर 21 दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. पण यावेळी पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषणस्थळी गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं. न्यायालयाचे निर्देश, पोलिसांची कारवाई याच्यामुळे अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत. पाहूयात. लोकशाहीचा आवाज आणि उपोषणाची शांत ताकद. जंतर मंतरवर गेल्या 3 आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षानं आता नवं वळण घेतलंय. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक 28 जून पासून बेमुदत उपोषणावर होते. नीट परीक्षेतील घोटाळा प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी उपोषण सुरू केलं होतं. 1-2 नव्हे तर सलग 21 दिवस त्यांनी अन्नाचा त्याग केला. या काळात त्यांचं वजन जवळपास 9 किलोने घटलं. प्रकृती सुद्धा सातत्यानं खालावत गेली. अखेर दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती आणि सुनावणी दरम्यान न्यायालयानं स्पष्ट शब्दात म्हटलंय,
प्रत्येक जीव मौल्यवान आहे. सरकारला दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणार असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं. दरम्यान शनिवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी सुनियोजित मोहीम राबवली. साध्या वेशातील 30 ते 35 पोलीस आंदोलनस्थळी पोहोचले. आधी वांगचुक यांचा पलंग हटवण्यात आला. गर्दी होऊ नये म्हणून संपूर्ण परिसर मोठ्या पांढऱ्या कापडानं झाकण्यात आला. त्यानंतर त्यांना शांतपणे रुग्णवाहिकेत हलवण्यात आलं. वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला आणि रुग्णवाहिका थेट सफदरजंग रुग्णालयात पोहोचली. अगर सोनम की तबीयत, मुझे तो नहीं लगता कि उसमें कुछ खराब है. उनकी तबीयत बिल्कुल ठीक है और हम एक थर्ड पार्टी लैब से दोबारा वो टेस्ट रिपीट करने जा रहे हैं बिना उनको दवाई देने के पहले, और वो बिल्कुल ठीक हो जाएंगे और वो यात्रा के लिए रेडी होंगे. और ये आंदोलन बाकी के बच्चों ने इंक्लूडिंग अभिजीत ने जारी रखा है. और अगर सोनम ना भी ज्वाइन कर सके वो यात्रा को, तो मैं उनको रिप्रेजेंट करते हुए वो यात्रा को लीड करूंगी. और वो होगा मंडे को. जो प्लान है वो ऐसा नहीं है कि सोनम को अगर वहां से जबरदस्ती ले आए हैं तो वो रोक सकते हैं. मात्र या कारवाईनंतरही आंदोलन मागे हटलेलं नाही. वांगचुक यांच्या पत्नीनं 20 जुलैचा मोर्चा नियोजित वेळेनुसार निघणार असल्याचं स्पष्ट केलं. नेतृत्व त्या स्वतः करणार असल्याचंही सांगितलं. रुग्णालयात दाखल असताना सुद्धा वांगचुक यांचं उपोषण सुरूच असल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान दिल्ली पोलिसांनी आपल्या कारवाईचं समर्थन केलंय. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच आंदोलकांना जंतर मंतरचं मैदान रिकामं करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं. मात्र वांगचुक यांच्या पत्नीनं न्यायालयानं आरोग्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र उचलून रुग्णालयात नेण्याचे नाहीत असा टोला पोलिसांना लगावलाय. ऑनरेबल हाईकोर्ट के आदेशानुसार और हेल्थ कंडीशंस और मेडिकल एडवाइस के अनुसार श्री सोनम वांगचुक जी को यहाँ से अप्रोप्रिएट गवर्नमेंट हॉस्पिटल जो मच नीडेड मेडिकल इंटरवेंशन है उसके लिए ले जाया गया है. This is as per the High Court order. No, the High Court order never was about hospitalization. High Court order ने बस इतना कहा है कि किसी भी इंडिविजुअल की हेल्थ बहुत इंपॉर्टेंट होती है और उसको रेगुलर इंटरवल पे मॉनिटर करना है. लेकिन हाई कोर्ट ऑर्डर ने ये नहीं कहा कि हॉस्पिटलाइज करना है. तो ये हाई कोर्ट ऑर्डर के हिसाब से नहीं है. दरम्यान हे सर्व घडत असताना अभिजीत दिपकेंवर सुद्धा शाईफेक करण्यात आली. एका महिलेनेही शाईफेक केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतलाय. एका बाजूला उपोषणाचा निर्धार, दुसऱ्या बाजूला जीव वाचवण्याची जबाबदारी. आंदोलन, प्रशासन आणि न्यायालय. आता हे आंदोलन पुढे नेमकं काय वळण घेणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून उचलून थेट रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या प्रकृतीची काळजी असल्याचं कारण देत करण्यात आलेल्या या कारवाईनंतर मात्र देशभरात राजकीय वादळ उठलंय. सरकारनं आंदोलन दडपल्याचा आरोप करत विरोधकांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला. पाहूयात या संपूर्ण घडामोडींवरचा हा स्पेशल रिपोर्ट. सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरून उचललं आणि रुग्णालयात दाखल केलं. प्रकृतीची काळजी हे पोलिसांचं कारण, पण विरोधकांनी यालाच लोकशाहीवरचा घाव म्हटलं. दिल्लीतील जंतर मंतरवर वांगचुक यांचं उपोषण आज 21व्या दिवशी पोहोचलं होतं. दरम्यान त्यांची प्रकृती खालावत असल्याचं सांगत दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात हलवलं. यानंतर आंदोलनस्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या सर्व घडामोडीनंतर आता राजकीय वातावरण तापलंय. उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. प्रकृतीची चिंता होती तर आधी चर्चा का केली नाही असा सवाल त्यांनी केला. कोर्टानं उचलून नेण्याचे आदेश दिले नव्हते असंही ठाकरे म्हणाले. की भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. ज्या पद्धतीने निर्दयीपणे आणि क्रूरपणे या युवकांच्या भवितव्याशी खेळलं जातंय हे अत्यंत लज्जास्पद आहे. आणि जर का वांगचुक यांच्या प्रकृतीची एवढीच काळजी सरकारला असेल तर यापूर्वीच त्यांच्याशी नीट बोलण्याची आवश्यकता होती. शरद पवारांनीही सरकारवर निशाणा साधलाय. वांगचुक यांना अटक झाली तरी आंदोलन थांबणार नाही असं ते म्हणाले.
गेल्या 20 दिवसात सरकारमधील कुणीही आंदोलकांची भेट घेतली नाही, याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. नीट प्रकरणावरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा पुन्हा केली आहे. ही जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही आणि त्याचा परिणाम हजारो मुलांना त्यांच्या भवितव्यावर अडचणी आहे. ती मागणी केली, पण केंद्र सरकार याच्याकडे वड्याची भूमिका घेत होतं. शेवटी त्याची मागणी एवढाच प्रश्न नव्हता, बाकीचे राजकीय पक्षसुद्धा त्यांच्याबरोबर उभे राहिले. त्याप्रमाणे आज पहाटे त्यांची अटक त्यांनी केली. बघूया, त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार. संजय राऊतांनी देशात दडपशाही सुरू असल्याचा आरोप केला. वांगचुक यांना जबरदस्तीनं उचलून नेल्याचाही दावा केला. नागपुरातील रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठीच ही कारवाई झाल्याचंही ते म्हणाले. यावरच भाजपच्या नवनाथ बन यांनी राऊतांचा दावा हास्यास्पद असल्याचं म्हटलंय. राम मंदिर लुटीविरुद्ध एक एल्गार आहे, त्या कार्यक्रमावरचं लक्ष वळवावं म्हणून सुद्धा सोनम वांगचुक यांना काल रात्रीच दडपशाही मार्गानं अटक करून इस्पितळात नेलं. ही 2 कारणं आहेत. उद्धवजींच्या आंदोलनासाठी सोनम वांगचुक यांच्यावर कारवाई केली असा हास्यास्पद दावा जनाब संजय राऊत करतायत. नसीब संजय राऊत म्हणाले नाहीत की अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध जे होतंय ते उद्धवजींच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये म्हणून अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध भारतीय जनता पार्टीने घडून आणलं असा दावा संजय राऊतांनी केला नाही. हे सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं नशीब म्हणावं लागेल. सरकार आंदोलन मोडून काढत असल्याचा आरोप काँग्रेस नेते सतेज पाटलांनी केला. तर राजू शेट्टी यांनी देशाची वाटचाल चिंताजनक असल्याचं सांगत सरकारवर जोरदार टीका केली आहे. हुकुमशाही संपलेले, हुकुमशाही चालू झालेले हे यातून सिद्ध होते. कोर्टातून ऑर्डर घेऊन तब्येतीच्या कारणास्तव हे आंदोलन मोडायचं आणि जो मूळ मुद्दा काँग्रेस आणि राहुल गांधींनी आणि सगळ्या देशातल्या लोकांनी विचारलेला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा विषय बाजूला ठेवायचा प्रयत्न होतोय. मला वाटतंय मी म्हणलं तसं हुकुमशाही ही या देशामध्ये सुरू झालेली आहे. बेशरमपणाचं हे लक्षण आहे, सत्तेचा माज आल्याची ही सगळी लक्षणं आहेत. या देशातल्या जनतेनं तुम्हाला चळवळीतूनच सत्ता दिलेली होती हे सोयीस्कररित्या विसरतात. मनसे नेते अमित ठाकरे सुद्धा आज स्वतः जंतर मंतरवर पोहोचले. आजचा दिवस लोकशाहीसाठी घातक असल्याचं ते म्हणाले. मनसेनं सोनम वांगचुक यांना जाहीर पाठिंबाही दिलाय. जसं आम्हाला व्हिडिओज दिसायला लागले की 4-5 लोक आली सिव्हिलमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत, चेकअप करायला आलोय. ते काहीतरी सफेद पडदा घेऊन आले, सगळ्या प्रोटेस्टच्या समोर तो पडदा ठेवला आणि त्यांना उचलून घेऊन गेले. त्याच्यामुळे हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे. सुप्रिया सुळे यांनी सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला. सरकार असंवेदनशील झाल्याची टीका अंजली दमानी यांनी केली आहे. तर सुषमा अंधारे यांनी सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप केलाय. एक लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने सोनमजी आंदोलन करत होते. हे दुर्दैवी आहे की सत्तेचा गैरवापर करून आज जे झालं ही घटना, ह्याचं मी खंडन करते. 21 दिवस त्या माणसाला उपोषण करायला भाग पाडून त्यांच्याकडे ढुंकूनही न बघता, चर्चा तर दूर की बात, एक व्यक्तीला पाठवलं देखील नाही, इतकं निर्दयी, निष्ठूर, दिशाहीन, त्यांना ज्यांना संवेदना नाही असं सरकार, कारण ते सज्जन माणसांचं सरकार नाही. 20 तारखेला होणारं जंतर मंतरवरचं जे देशव्यापी आंदोलन आहे त्या आंदोलनाला दडपण्यासाठी घाबरलेल्या सरकारने, विशेषतः लोकशाही मूल्यांवर विश्वास नसणाऱ्या भाजपने केलेली ही अत्यंत भ्याड कृती आहे. याची निंदा करावी तेवढी कमी आहे. दरम्यान भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी नीट प्रकरणात सरकारनं कुणालाही पाठीशी घातलेलं नाही असं म्हणत विरोधकांच्या आरोपावर पलटवार केलाय. कायद्यानुसार कारवाई सुरू असल्याचंही ते म्हणाले.
नीटच्या परीक्षेमधली गडबड ही पोलिसांनी निदर्शनास आल्यावर त्यावर कारवाई केली, SIT स्थापन केली, CBIने पाळंमुळं खोदली, आपल्या संसदीय कार्यप्रणालीतल्या असलेल्या समितीने चौकशी सुरू केली, आरोपींना अटक झालं. यावर तंत्रज्ञानाच्या आधारावर समस्या निवारण करता येईल का परीक्षा घेण्याच्या, त्यावर काम सुरू झालं. यात कोणालाही सरकारने पाठीशी घातलेलं नाही. सोनम वांगचूक रुग्णालयात दाखल झाले, पण त्यांचं आंदोलन आता नव्या टप्प्यात पोहोचलंय. रस्त्यावरचं आंदोलन आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचं रणांगण बनलंय. सरकार आणि विरोधक दोघंही आपापली भूमिका ठामपणे मांडतायत. या संघर्षाचा पुढचा अध्याय काय असेल याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. दादांच्या हयातीतच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. दोन्ही बाजूंचे नेते सांगतायत त्याप्रमाणे याबाबतच्या घोषणेची तारीख सुद्धा ठरली होती. आता फॉर्म्युला नेमका काय होता ते या बैठकांमध्ये असणारे नेतेच कदाचित सांगू शकतील. पण दादांच्या निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा थंड बस्त्यात गेली. आता चर्चा आहे ती शरद पवारांच्या पक्षाची आणि त्याला किनार आहे NDA मध्ये सहभागाची. आणि त्याचबरोबर भाजप श्रेष्ठींनी विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक अट घातली आणि ती अट म्हणजे आधी विलिनीकरण आणि मगच सहभाग. पाहूयात. NDAत सहभागासाठी राष्ट्रवादी समोर भाजप श्रेष्ठींची अट. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतरच सहभाग. विलिनीकरणानंतर प्रत्येकी एक मंत्रीपद. शरद पवारांचा पक्ष NDAत सहभागी होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. त्यातच जयंत पाटलांच्या भेटीगाठींनी याबद्दलच्या चर्चांना आणखी फोडणी दिली. पण शरद पवारांच्या पक्षाला NDAत सहभागी व्हायचं असेल तर एक मुख्य अट भाजप श्रेष्ठींनी समोर ठेवल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ती अट म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींचं आधी विलिनीकरण करायचं आणि त्यानंतरच NDA मध्ये सहभागी व्हायचं. आणि त्यानंतर दोन्ही गटांना प्रत्येकी एक मंत्रीपद सुद्धा भाजपकडून दिलं जाऊ शकतं अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. पण जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंनी हे वृत्त फेटाळलं आहे. अशा कोणत्याही चर्चा आमच्या कोणाशी चालू नाहीये. आता प्रसार माध्यमातून वेगळ्या बातम्या येत आहेत हे पाहून आमचीच करमणूक होते. आता त्याच्यावर वारंवार प्रतिक्रिया कशी देणार? आपण एकदा मुख्यमंत्र्यांना भेटला, त्याचे कारण जाहीर आहे. माझ्या मतदारसंघातल्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आलं. त्या दोन्ही नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेना भेटणं, त्यांना मी माझ्याबरोबर नगराध्यक्ष त्यांचे बंधू यांना घेऊन गेलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ज्या दिवशी माझा भाऊ गेला त्या दिवशी ते दुःख सावरताना ज्या पद्धतीने आमच्यावर खोटे नाटे आरोप झाले तो दिवस आणि आजचा दिवस मी स्वतः त्या माझ्यासाठी तो विषय पूर्णविराम आहे. कारण का माझ्या भावाची शेवटची इच्छा होती की आम्ही सगळ्यांनी एक व्हावं. आता काही लोकांना वाटतं नाही वाटतं, मला त्या तुतुबेमेमध्ये पडायचं नाही. माझा भाऊच राहिला नाही आणि त्याच्यामुळे माझ्यासाठी तो विषय हा पूर्णविराम झालेला आहे. आता पाटील आणि सुळेंनी चर्चा नाकारल्या असल्या तरी सत्ताधाऱ्यांनी मात्र वेगळ्याच गोष्टींकडे बोट दाखवलंय. दोन्ही राष्ट्रवादी फडणवीस आणि शिंदेच्या संपर्कात असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं. तर चर्चा करणाऱ्यांमध्ये आधी एकमत होऊ द्या, मग आम्ही बोलू असं शेलारांनी सांगितलं. दोघं राष्ट्रवादी हे वरती केंद्रात किंवा राज्यात देवाभाऊ किंवा शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहे. त्यामुळे NDA मध्ये ते सामील होतील हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. पण एकीकरणाचा विषय आता त्यांच्या दोघांच्या अवलंबून असल्यामुळे ते दोघं जण निर्णय घेतील. चर्चेवर मी उत्तर काय देऊ? चर्चा करणाऱ्यांना पहिलं एकमत करू द्या. मुळात अशी चर्चा आहे यावर त्यांना भाष्य करू द्या, त्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ. आता महाराष्ट्रातील कुठल्याही नव्या पक्षाला NDAत प्रवेश नाही हे फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं. ही तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेली बातमी आहे. त्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रातनं NDA मध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील. कुठलाही नवीन पक्ष आत्ता NDA मध्ये येण्याची आमची कुठलीही चर्चा नाही.
आता सूत्रांची माहिती आपण बघितली तर विलिनीकरणानंतर शरद पवारांचा गट हा स्वतंत्र पक्ष राहणारच नाही. त्यामुळे फडणवीसांनी जे सांगितलं ते विधान तांत्रिकदृष्ट्या खरंच आहे. म्हणजे विलिनीकरणानंतर राष्ट्रवादी म्हणून शरद पवारांचा पक्ष एनडीएत सहभागी होऊ शकतो, कुठला नवीन पक्ष नाही. त्यामुळे भाजप श्रेष्ठींनी जी अट टाकल्याचं बोललं जात आहे ती डोळ्यासमोर ठेवूनच तर फडणवीसांचं विधान नव्हतं ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. तर दुसरीकडे मवियातल्या नेत्यांनी मात्र शरद पवारांचा पक्ष एनडीएत जाणार नाही असं म्हटलंय. मर्जर की बात तो 2 साल से चल रही है, लेकिन सुप्रिया ताई जो हमारी है या जयंतराव पाटिल है ये डिनाय कर रहे हैं. हम उनके ऊपर विश्वास करते हैं. जयंत पाटील साहेब जाणार नाहीत अशी मला निश्चितपणे खात्री आहे. तो मुद्दा बाजूला ठेवूया. परंतु आज भाजपची अवस्था काय, मूळ भाजपच्या लोकांची अवस्था या राज्यामध्ये काय आहे, कोल्हापूरमध्ये बघितलं तर हळवणकर साहेबांची अवस्था काय आहे आज, आणि म्हणून मूळ भाजपची लोक आज भाजपमध्ये पदावर नाही आहेत. डिलिमिटेशन बाबतचं विधेयक लोकसभेत बहुमताअभावी पास होऊ शकलं नाही. त्यामुळे भाजपकडून सध्या खासदारांच्या आकड्याची जुळवाजुळव सुरू आहे. पश्चिम बंगाल त्यानंतर ठाकरेंचे खासदार आपल्या बाजूला वळवणं हा त्याच रणनीतीचा भाग होता. त्यामुळे पवार जर एनडीए सोबत गेले तर आणखी 8 खासदारांनी एनडीएचं संख्याबळ वाढेल. आता शरद पवारांचा पक्ष खरंच एनडीएत जातो का, विलिनीकरणाचा थंड बस्त्यात गेलेला विषय पुन्हा वर येतो का, आणि काही वेगळी समीकरणं येत्या काळात आकाराला येतात का हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. राम हे श्रद्धेचं प्रतीक, पण त्याच रामाच्या नावावर पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण तापलंय. नागपुरात उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन करत राम मंदिरातील कथित दानपेटी चोरीच्या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं. त्याला भाजपकडूनही तितक्याच आक्रमक शब्दात प्रत्युत्तर पाहायला मिळालं. पाहूयात रामाच्या नावावर रंगलेलं हे राजकीय रण. जय श्रीरामाच्या घोषणांनी नागपूर दुमदुमलं. रामरक्षा पठण झालं, पण त्यानंतर रंगली ती आरोप प्रत्यारोपांची राजकीय लढाई. नागपुरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत रामरक्षा आंदोलन पार पडलं. राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या प्रकरणावरून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. एसआयटीची चौकशी म्हणजे थोतांड असल्याचा आरोप त्यांनी केला. निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमावी अशी मागणी केली. मात्र न्यायमूर्ती गोगलगाईसारखे नकोत असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. निवृत्त न्यायमूर्तींच्या अधिपत्याखाली चौकशी समिती स्थापन करा, आणि न्यायमूर्ती सुद्धा गोगलगाईसारखे नकोत, तबका आणि आरत्या ओवाळणारे नकोत, तर निस्पृह आणि निष्पक्षपातीपणाने काम करणारे अभय ओकांसारखे निवृत्त न्यायाधीश तिकडे नेमा, आणि मग दूध का दूध पाणी का पाणी बघा कशात काय ते शोधा तुम्ही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी उद्धव ठाकरेंना रामरक्षा पठणाचं आव्हान दिलं. त्यालाही ठाकरे यांनी नागपुरात उत्तर दिलं. रामरक्षा म्हणणं तुमचं काम असेल, पण रामाचं रक्षण करणं आमचं काम आहे, असा पलटवार त्यांनी केला. माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे. राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाही आहे. मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत. मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा नसती आली तरी किमान वाचता तर यायला पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही. सकाळी संजय राऊतांचा फोन आला, मला म्हणाले उद्धव टेलिप्रॉम्प्टर ठेवायचं का? म्हटलं का नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिले उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी. मी आज त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे. राम म्हणजे भाजपची खासगी मालमत्ता नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा हल्लाबोल केला. त्यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्युत्तर दिलं. रामाची भक्ती सोडल्याचं परिणाम आता दिसत असल्याचा टोला त्यांनी लगावला. आम्ही सगळ्यांना आमंत्रण दिले होते. देवेंद्र फडणवीसांना दिलं होतं, मोहनजी भागवतांना दिलं होतं, सगळ्यांना. अगदी काँग्रेसची लोक सुद्धा माझ्यासोबत आहेतच. खासदार आहेत, सुनील केदार आहेत, आणखीन कोण कोण आहेत बघा. मी हिंदुत्व सोडलं का यांनी हिंदुत्व धरले. हे राम म्हणजे कोणाची तुमची खाजगी मालमत्ता नाहीये हो. ठाकरे साहेबांना राम भक्तीमध्ये काय ताकद आहे आणि रामाची भक्ती सोडल्यावर काय होतं याची अनुभूती आलेली आहे. जेव्हा राम भक्तीतनं बाजूला गेले तेव्हा
जी फळं मिळालेली आहेत त्या फळातनं आता काहीतरी शिकतील. आता रामभक्ती घेतचा आठवण झालेली आहे. माझे त्यांच्याबद्दल अजिबात काय म्हणणं नाही. भगवंतानं प्रभू श्रीरामानं त्यांना चांगली बुद्धी द्यावी, त्यांच्याकडून चांगलं कार्य करावं. रामाच्या मुद्द्यावरून शाब्दिक युद्ध इथंच थांबलं नाही, तर संजय राऊत म्हणाले राम सर्वांचा. अयोध्या आंदोलनात आम्ही आघाडीवर होतो, त्यावर भाजपचे नवनाथ बन यांनी प्रश्न उपस्थित केला. अयोध्या आंदोलनावेळी उद्धव ठाकरे कुठे होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांचं हिंदुत्व वेगळं, आमचं हिंदुत्व वेगळं, त्यांचा राम वेगळा, आमचा राम वेगळा असं नाहीये. राम एकच आहे, या राष्ट्राचं अस्मितेचं प्रतीक आहे. आणि ही लढाई रामासाठी जी झाली त्यावेळेला अयोध्येत, त्याच्यामध्ये सगळेच आघाडीवर होतो आम्ही. संजय राऊत देवाभाऊ नक्की या आंदोलनामध्ये सहभागी होतील, त्यासाठी संजय राऊतांनी किमान पुस्तकामध्ये बघून तरी रामरक्षेचे 2 श्लोक म्हणावे, उद्धवजींनी रामरक्षेचे 2 श्लोक म्हणावे. देवेंद्रजी फडणवीस आंदोलनामध्ये सुरुवातीपासून सहभागी होते. अयोध्येमध्ये जेव्हा बाबरी ढाचा पाडला तेव्हा देवेंद्रजी फडणवीस तिथे होते. 14 दिवसाचा तुरुंगवास पहिल्या आंदोलनामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांना झाला. मुळामध्ये उद्धवजी ठाकरे त्यावेळेला कुठे होते? संजय राऊत राम मंदिर आंदोलनाच्या वेळेला तुम्ही कुठे होतात? माझ्या माहितीनुसार उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये कॅमेरा साफ करत बसत होते आणि संजय राऊत कुठेतरी आर्टिकल लिहित होते. दरम्यान आंदोलन सुरू होण्यापूर्वीच वाद निर्माण झाला. नागपुरात आंदोलनाचे लावलेले बॅनर महापालिकेनं हटवले, त्यामुळे राजकीय वातावरण तापलं. उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर मंत्री संजय शिरसाट यांनी निशाणा साधला. हे आंदोलन म्हणजे केवळ काउंटर असल्याचं ते म्हणाले. अमरावतीत भाजपनं सुंदरकांड पठणाचं आयोजन केलं. आमदार प्रवीण पोटे यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत खिल्ली उडवली. एकीकडे राष्ट्रवादीचं विलिनीकरणाची चर्चा होते, तुमच्यात काय अजून ही कटुता चालू राहणार किती दिवस? आमच्यात काय चालू नाही, परंतु आता हे काही चाललंय ना, हे काउंटर चाललेलं आहे. रामरक्षा आंदोलन करावं, पक्षाचा अधिकार आहे, त्यांचं कोणतं आंदोलन घ्यायचा त्यांचा अधिकार आहे, परंतु त्यांना टायमिंग साधता येत नाही. भलत्या टायमाला भलतं आंदोलन जर घेतलं तर ते फेल जातं. याचा अनुभव आता त्यांना नागपूरला येतोय, संभाजीनगरला आलेला आहे. म्हणून तुम्ही जी राम जन्मभूमीची जी घटना झाली त्याचं समर्थन कोणी करणार नाही, कोणी केलंही नाही, पण त्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेतलं पाहिजे होतं. परंतु त्यांच्याकडे सल्लागार जास्त असल्यामुळं ते कधी काय घेतात निर्णय तो त्यांनाच कळत नाही. ठाकरेंना सुद्धा बुद्धी देऊ की ते भारतीय जनता पार्टीच्या त्या रस्त्याने लागलेले आहेत. जेव्हा ते काँग्रेसच्या रस्त्याने लागले होते तेव्हा त्यांना बुद्धी आली नाही. जेव्हा रामाचं त्या ठिकाणी आपण भूमिपूजनासाठी आपण स्थापना करण्यासाठी जेव्हा तिथे गेलो त्या ठिकाणी यांनी आपलं जाण्याचं टाळलं. उद्धवजीच्या सोबत उद्धवजीचा पोरगा सुद्धा पप्पांनी काही सांगितलं नाही, मला जे वाटते ते सोडलो, अशी जी भूमिका होती ती येणाऱ्या काळात सुधारल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धा, हिंदुत्व आणि दानपेटी चोरीचा मुद्दा या सगळ्यांनी नागपुरातील आंदोलनाला राजकीय धार दिली. रामाच्या नावावर सुरू झालेलं हे रण आता पुढे कोणत्या वळणावर जातं याकडे राज्याचं लक्ष लागलं. अमर काणे, झी 24 तास, नागपूर. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावे